आमच्याकडे केबल नेटवर्क सुद्धा असतं आणि ते केबल नेटवर्क 35 घरात लाईव्ह दाखवलं जातं. त्याच्यावरती एक पत्रकार परिषद असते सर. तर आता आमच्या गावातले पत्रकार उत्सुक आहेत, तुम्ही इकडे आलाय म्हटल्यानंतर तुम्हाला काही त्यांच्या मनातले प्रश्न विचारायला. तर बघूयात मग आता आमच्या गावातल्या पत्रकार परिषदेत काय घडतंय. नमस्कार 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 सगळ्या पाहुण्यांचं मी आमच्या केबल नेटवर्कवर अतिशय मनापासून स्वागत करतो सर. हे आमचं केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क. 35 घरामध्ये आपण ही चर्चा आता लाईव्ह दाखवणार आहे या ठिकाणी. काय सर, चॅनलमध्ये काही नवीन गोष्टी करायच्या असतात म्हणून आम्ही असं ठरवलं का झी मराठीला फॉलो करायचं. आजकाल बरेच चॅनल झी मराठीलाच फॉलो करतात, तसं आम्ही ठरवलं की झी मराठीला आपण फॉलो करूयात बाबा. तर झी मराठीवर सकाळ सकाळ काय कार्यक्रम असतो? आता गावातल्या लोकांचा कार्यक्रम वेगळाच आहे म्हणून त्यांना चांगला कार्यक्रम दाखवायला पाहिजे. सकाळ सकाळ त्यांचा कार्यक्रम असतो बाबा राम राम महाराष्ट्र, म्हणजे सगळ्यांनी उठा गजर लावा. तर आपण पण तसा कार्यक्रम केलेला आहे, त्याचं नाव आहे सकाळच्या पारी तुमच्या दारी. तर सकाळच्या पारी तुमच्या दारीमध्ये गेल्या एपिसोडला इकडे एका गुरुजींनी योगासनं दाखवलेली होती, ती लोकांना लईच आवडली. म्हणून आता नवीन काय दाखवायचं बाबा सकाळ सकाळ लोकांना, म्हणून आम्ही असं ठरवलं की भविष्य दाखवूया. तर आता मी खास कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतोय. जगदाळे डालडा प्रस्तुत वेड भविष्याचे को पॉवर्ड बाय सुभद्रा मावशी. तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भविष्यविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येतात आमच्याच गावातले ज्योतिष भास्कर कदम गुरुजी. या वा 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 नमस्कार. बस बस. अरे वा, कार्यक्रमाचं नाव तुम्हाला कळलंच असेल, जगदाळे डालडा प्रस्तुत वेड भविष्याचे. पॉज जरा कमी घ्या ना त्याच्यात. हा घेतो घेतो. वेड भविष्याचे को पावडर बाय सुभद्रा मावशी. सुभद्रा मावशीचं काय हे? को पावडर बाय म्हणजे तुम्ही जे पावडर लावली ना मेकअप रूम मध्ये ती त्यांच्या घरातली आहे. असं हे म्हणजे को पावडर बाय. कसं असतं ना गुरुजी, चॅनल चालवायचं म्हटल्यानंतर अशा लोकांचा सपोर्ट घ्यावा लागतो ना पैशासाठी. अरे वर्षाकाठी 2,500 रुपयाची उलाढाल आहे आपली चॅनल. 2,500. तर वेड भविष्याचे या कार्यक्रमात आता आपण सरांशी काही चर्चा करणार आहोत. तर राशींविषयी सरांना बऱ्याच माहिती आहेत. तर मला सांगा गुरुजी, सध्या 12 राशींचं फळ काय आहे? कलिंगड हे मोठं फळ असतं, त्यामुळं 12 राशींना पुरतं. ते कलिंगड खावं. आणि गरमीचे दिवस आहे, तुकाळा वाढलाय, कलिंगड बरं पडतं. तर 12 राशींचं फळ कलिंगड लिहून घ्या तुम्ही. तर काही लोकांना इथं प्रश्न पडलेले असतात, त्यांचे आपण लाईव्ह प्रश्न या ठिकाणी घेणार आहे तुमच्यासाठी. तर कोणाला काही मनात प्रश्न आहेत का? सर मला बसलेले आहेत. मला प्रश्न विचारायचा होता सर. नमस्कार नमस्कार. घ्या घ्या प्रश्न घ्या, तुमचे लाईव्ह प्रश्न घ्या. हा सर नमस्कार गुरुजी. ओळखलत का मला? मी गोडकुले. सर आडनाव आहे माझं गोडकुले. अहो ते चुकलंय ना यांचं काय. गोड बोले असेल, गोड बोले, गोड बोले. नाही सर, आधी माझं आडनाव गोडबोले होतं, पण सरांनी सांगितलं जरा आपण स्पेलिंग थोडस बदलूया. ते म्हणाले ब च्या जागी क टाका, मग त्यांनीच स्पेलिंग लिहून दिलं गोडकुले. अरे पण ऐका ना माझं, तरी पण मिस्टेक आहे बघा ना. गोड बोले होतं ना, बच्या जागी क टाकलं, मग गोड कोल्हे होईल ना. नाही त्याच्यात काय मजा आहे. गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या आदेशानुसार आम्ही घर बांधायला घेतलं होतं, घर बांधून झालं होतं, नंतर तुम्ही मार्गदर्शन केलं, आता काही फेरबदल केलेत आम्ही. म्हणजे हॉल जे होता तो घराचा मागच्या बाजूला घेतला आणि टॉयलेट बाथरूम पुढे घेतलंय. किचनच्या मध्ये बरोबर अर्धा बेड टाकलेला आहे आम्ही, आणि अर्धा बेडरूम आणि अर्धा किचन असं मिक्स झालाय. म्हणजे अर्धा गॅस किचन मध्ये होतोय आणि उजवीकडे भात टाकतोय, तो आमचा बेडरूम मध्ये होतोय. माहिती तर तुम्ही जे काही सांगितलं त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित अरे झालं. पण प्रॉब्लेम काय आता? हा प्रॉब्लेम एकच झालाय, घरात कुणी पाहुणा आला, डोरबेल वाजवतो, दरवाजा उघडला की तो डायरेक्ट टॉयलेट मध्येच येतोय. मग आणि मग त्याच्यानंतर त्याला टॉयलेटच्या खिडकीतून आत यावं लागतं. बघा सर, माझी आठवण आणि अडचण केवढी मोठी आहे सर. तर मग म्हणजे काय करू मी? काय समस्येवर उपाय असाव सर?
नाही हे विकून टाका घर. आता त्याचा काही उपयोग नाहीये. बरं मला किचनवरून एक प्रश्न विचारायचा आहे, जो गृहिणींना सामान्यपणे पडलेला असतो सर. कुणाला? की गृहिणींना म्हणजे बायकांना. तर किचन साधारण कुठं असावं? ते तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे. म्हणजे बघा डाव्या साईडला उजव्या साईडला जसं तुम्ही कुठं खिशात कुठंही ठेवू शकता तसं. आणि कमरेला सुद्धा बेल्टला पण अडकवू शकता तुम्ही. काय किचन किचन अरे किचन नाही, मग स्वयंपाकघर. अरे मग चिकन घर म्हणा ना. असं काय करते? सर मला एक प्रश्न विचारायचा होता. एक एक म्हणून दोन दोन घेता घ्या. नाही गुरुजी, साधारणपणे घरामध्ये म्हणजे गॅसची दिशा कुठल्या बाजूला असावी? साधारण मला वाटतं मागच्या मागे गेलेला बरा. तर आता आपण भविष्याविषयी जाणून घेऊयात सर तुमच्याकडून. हा. राशींविषयी तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. राशींचे कसे म्हणजे आता आपण घेऊया मकर रास. वा. मकर रास ही मकर अनासपुरेंची रास आहे. वा. काय हा, मकर अनासपुरे? राशीवरून त्यांचं नाव ठेवलंय मकर अनासपुरे. आता फॉर एक्झाम्पल माझी घ्या, माझी कुंभ. हा. कुंभवरून माझं नाव ठेवलंय कुंभ भाऊ. भाऊ कुटुंब. कुटुंब असं राशीवरून असतं. आता मकर राशीची काही वैशिष्ट्य आहेत बघा. सांगा सांगा. म्हणजे या माणसांनी 9 वाजेपर्यंतच काम करावं. त्यांनी हा, मकर राशीच्या माणसांनी का? जास्त काम करू नये, नाही तर पित्ताचा त्रास होतो. हा? जळजळते. पित्ताचा त्रास हा, होतो त्यांना. बरं. त्याने जास्त जागरण करू नये. बरोबर. ही फार डेअरिंगबाज माणसं असतात, पण ही बायकोला जाम घाबरतात. हे एक आहे. बरोबर. आणि चांगली माणसं असतात ही स्वतः गाडी काही चालवत नाही, वाहन कुठलं ड्रायव्हर ठेवतात. त्यांना टोलचे पैसे स्वतः देतात, वा वा पेट्रोल स्वतः भरतात. अशा प्रकारची ते काम करत वा, वा. असतात ही मकर राशीची माणसं. वा. चांगलं सांगितलं. त्यांना पटलं पण असं कदाचित. म्हटलं का? आता पुढची रास सांगा एखादी आम्हाला. पुढची रास यांना भेटू का मी? त्यांना इकडे बोलवा. या ना सर. या ना सर या. संधी. मोठा आहे सोपा या. त्यांनी असं केलं म्हणजे पैसे उडवणार तुमच्यावर. नाही 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 नाही, मग नक्क काढायची विसरले. हात दाखवा. नाही एकच चुना लावता ना? हा? नाही. पान खाता का पान? पान हो हो पान खातो. शुक्रवार शनिवार रविवार 3 सलग सुट्ट्या आल्यात ना? हा? सुट्ट्या सलग. मग बसव्या पत्रिका पत्रिका काढायची ना सगळे म्हणून. थांबा थांबा. असं करा. हे बघा तुमच्यापेक्षा माझा हात गोर आहे ना. आहे ना? मी मराठी, झी मराठी.